व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला ना सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त. तू चुप बैस रे पिंट्या. मला माहिती ना बाबू तुला किती घेते शाळेत. माझ्या पुढे कशा शायनिंग मारा लागला. तुझ्यापेक्षा हुशारीचे गड्या मी. तू 3 वर्ष झाली याच वर्गात आहे. सपल्या मारू मारू बेजार झाला ना तू येड्या भोकाचे. माझ्या संग डोकं नको लाव बरं तू. चांगलं सांगतो तुला मी. तुला डोकं तरी का रे बिनडोक खोपडीचे. तुझ्या घरचे कटाळी तुले. तुझ्या घरचे मला कशाला बोलायला राहिला बाबू तू. तू कसं आहे माहिती का. धड म्हशीकडं नाही आणि धड शाळेत नाही. माझ्या घरचे कटाळी मले आणि तुझ्या घरचे तर मोठी ताट घेऊनच पूजा करतात तू रोज. तू चांगला राय बरं शंकर पाळ्या. एक दात पण ठेवणार नाही तुझ्या तोंडात. आखीच्या आखी 32शी खाली पाडील. मी का बांगड्या भरले काय हातात. मी नाही का आणणार तुझ्या कानाखाली. का वय चेपेल तोंडाचे तू काय पाहा लागली माझ्याकडे. ओय माया नको नादी लागू बाबू. अशी उठील ना अशी कानाखाली मारील का नाही तुया. मोनिका म्हणतात मला मोनिका. आपला नान करणं भल्या भल्याला जमलं नाही आणि तू किस खेतकी मुली रे. आता जमलं का नाही खटका. अरे ओय जाती बोलणी खाली रे. ढिंगिडिंग ढिंगिडिंग ढिंगिडिंग. पिंट्या तू मला खिजू नको बरं आता. मग डोकं फिरायला लागला आता. लय मारील मी तुला तिथं येऊन. त्या फुसक्या धमक्या नको देऊ रे मले. आता कशी मिरची लागली. अय पिंट्या अरे मास्तर आला. अरे पिंट्या हा का तमाशा आहे काय म्हणलं. हा खुशाल नाचुरायला इथं पुढे येऊन. अहो नाही हो सर. ते आपल्या शाळेची गॅदरिंग आहे ना. मग मी ती डान्सची प्रॅक्टिस करून पाहत होतो. नाही हो सर हे खोटं बोलतय. हे माझ्या संग भांडणं करत होतं. याला तुम्ही समजून सांगा नाहीतर मी याला मारून टाकील बरं एका दिवशी. तू का तू मारून टाकणार एक मले. अरे भले भले फेल झाले आपल्या पुढं. चल निघ इथून. माय मी तुम्ही आबाळातून पडेल का रे. मास्तरले जर काय उशीर झाला की लगेच एकूण एका चढतात बिंडोक डोक्याचे. एवढं डोकं अभ्यासात लावलं असतं तर आतापर्यंत कल्याण नसतं झालं तुमचं. मी यायले ते सांगत होतो सर की अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. पण हे ऐकतच नव्हते. हे माया संगच भांडणावर आले. बापा बापा तू कधीपासून एवढं ज्ञान वाटायला लागला लोकायले. पिंट्या तुझ्या लय मोठ्या कंप्लीट आल्या बरं माझ्याकडे. तुझ्यामुळे सगळी शाळा मोकाट व्हायला लागली. कोणत्या गुब्बाडीच्या मी कंप्लीट केली हो. फक्त त्याचं नाव सांगा एकदा. नाही त्याच्या घरावर दगड फेकले संध्याकाळी त्या नावाचा पिंट्या नाही मग मी. मी नाव सांगतो त्याचं तुले. मग तू त्याच्या घरावर दगड फेक. मग ते माझ्या घरावर येऊन फेकते आहे का नाही. तुमच्यामुळे ना दररोज मग डोकं दुखते संध्याकाळी. अर्धी क्वार्टर टाकून जावं लागते मला. घरी बायकोचा ताप वेगळा आणि शाळेत आली की तुमचा ताप वेगळा आहे. क्वार्टर कोणती मारत असतो सर तुम्ही. देशी का विदेशी. तुले काय करायचं त्याच. संध्याकाळी गेलो असतो ना मग दोघ जण. तुले तर बोलणं चुकीचं आहे. अरे बैलापेक्षा जास्त मार खातून तू माझ्या हातचा. तरी तू अजून कसा सुधारला नाही. पाहिलं का बंड्या कसा दरार आहे आपला. वा वा काय दरार आहे तो. अरे तो इथं पाय धुवून पाणी पिव. मायावर एक उपकार कर फक्त. इथं भेटला तर भेटला पण वरी बिलकुल भेटू नको. सुधर रे पिंट्या नाहीतर तुले म्हशीच वळ नाही एक दिवस. का हो सर तुम्ही मायावर जळताच काऊन एवढे. मी म्हशी वळील नाहीतर डुकर वळील. तुम्हाला काय करायचं त्याचं. लय जोर आहे रे तुझ्या तोंडात. तू पैदा व्हायले का तुले डाउनलोड करेल डायरेक्ट. मी अपडेटेड व्हर्जन आहे. आपला नादच करू नये कोणी. या पोट्ट्याच्या डोक्याला डोकं लावून कुठे इज्जत कमी करून घेता. बरं ऐका रे मला एक अर्ज लिहायचा आहे. तोपर्यंत तुम्ही काहीतरी वाचत बसा. आवाज नका करू फक्त. सर पिंट्या पादला. अरे पिंट्या तू सुधारणार नाही कधीच आहे ना. आता मी काय करू बरं तुम्हीच सांगा. हे मले सुखानं पादू पण देत नाहीत. आता मी काय केलं हो सर. का रे तुले वर्गातच आल्यावर भरी पादू येते रे कधी पण. आणि आवाज काही लहान काढत नाही तू. तुले सायलेन्सर बसून घ्यावं लागतं एकदा. मला बसवल्यावर तू मला बसून घ्यायला लागेल ना मग. तुम्ही का पादतच नाही का कधी. सगळे मलेच बोलतात ऐकून घेतो म्हणून. अरे बिंडो खोपडीच्या एवढ्या मोठ्यान पादत असतात का मग. ओ मास्तर जे मोठ्यान पादतय त्याचा वास येत नाही
आणि जे बारीक पातते ना फुसकून त्याचा लय वास येत असतो. एवढी साधी गोष्ट तुम्हाला माहित नाही का? आणि मास्तर झाले निसतेच. अरे तू वर्गात बसेले ना, तुला एवढं समजत नाही का? तुझ्यामुळं बाकीचे पोरं डिस्टर्ब होतात ना. काऊन? हे का पादतच नाहीत का कधी? आणि तुम्ही हो, तुम्ही नाही का पादत कधीच? का तुम्ही प्लॅस्टर करून गेले मिस्त्रीकडून? माय मी महीच इज्जत काढा लागलं येतं. याले बोलणंच गुण आहे. अरे पिंट्या, मी ते नाही म्हणत, पण जरा आवाज कमी काढायचा ना. आपल्यामुळं बाकीचे डिस्टर्ब होत नाहीत. ते का हातात असते का आपल्या? देवाची देणगी आहे ती. तुला मी प्रेमान बोल राहिलो आणि तू मले उलटून बोल राहिला का? हे पा सर, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ही जर वेळेवर नाही केली ना तर पाप लागत असते, पाप. या जगातला प्रत्येक माणूस पाहतो. कोणी रस्त्यावर पाहतय, कोणी गार्डन मध्ये पाहतय, तर कोणी झोपत पाहतय. मग मी वर्गात पाहलो म्हणून काय झालो? तू घरी असंच करतो काय म्हणलं? हा, घरी असंच मोठ्यानं पाहत असतो काय तू? हाव. उठीतून मरणाचा वास येऊ राहिला वर्गात. 2 मिनिटं नाक दाबून धरा, म्हणजे तुम्ही आपोआप मरून जासाल. हा, काय म्हणला तू? अहो मी म्हणलो की 2 मिनिटं थांबा, सगळा वास आपोआप निघून जातो. हे पाय, तुले शेवटचं सांगतो, याच्यानंतर का तू वर्गात पादला तर तुले ना उलट लटकवील आणि रातभर पादा लावील. हे पा, तुम्ही मला काही म्हणलं तरी पण मी पुन्हा पादील, मी पुन्हा पादील, मी पुन्हा पादील. मग मी तुले पुन्हा मारील. जमलं का नाही म्हणलं? सर, या लोकशाहीच्या राज्यात तुम्ही हा आमचा अधिकार हिसकावून घेऊ शकत नाही. कशाचा अधिकार? पादायचा. तुला अधिकार द्यायले म्हणल्यावर मग पाद माझ्या घरात येऊन. येड्या भोकाचं. अय पिंट्या, अरे कशाला डोकं लावतो रे? मुकड्यान बैस ना. तो या अंगातले किडे लयच वळवळ करतात. तू पण मलेच बोल. आता मला पादू आली म्हणल्यावर मग मी आरामाने कसं पादू बरं? ते का आपल्या हातात असतंय का? कर रे बापा, तुला काय करायचं ते, मग नको डोकं खाऊ. असं आहे का? तू माया देखत पाद एका दिवशी, मग सांगतो तुला मी. सर, खूप वास येतोय वर्गामध्ये. का वय चिल्लम तोंडे, काय म्हणली तू? मग का शेंडचा वास येणार आहे का वर्गात? त्यामुळे आम्ही डिस्टर्ब झालो ना. बार बाप्या, तुला वर्गातच दिसलं का? बाहेर जाऊन करता आलं नाही का? आज लयच बोला लागली का तू? हा, बोला लागली म्हणजे तुला का भेटे काय मी? आज लय तो तोंड वळवळ करू राहिलं. त्या दिवशी गाडीवरून उतरता उतरता पादली नव्हती का तू?